पुनर्विवाह भाग 7. नववधूला तिच्या हातातील अक्षता वराच्या पाठावर टाकायला सांगितल्या तेव्हा आरोहीने त्याप्रमाणे केले व आदित्यच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. वराला वधूंच्या डोक्यांवर अक्षता सोडायला सांगितले. आदित्यने आरोहीच्या डोक्यांवर अक्षता सोडल्या व डोक्यांवर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. आरोही आदित्यच्या कृतीने भरून पावले. गुरुजींनी एकमेकांना हार घालण्यास सांगितले. त्यावेळी दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते, इतके की त्यावेळेस जर बाजूचा गोंधळ नसता तर त्यांच्या हृदयांचे ठोके एकमेकांना ऐकू जातील असे होते. सर्वप्रथम आदित्यने आरोहीच्या गळ्यात हार घातला. हार घालताना पहिल्यांदाच तो इतकाच जवळून आरोहीला बघत होता. तिचं ते सौंदर्य बघून तोही काही सेकंद स्तब्ध झाला, पण लगेच भानावर आला. त्यानंतर आरोहीची हार घालायची वेळ होती. आदित्य उंचपुरा असल्याने बिचारी आरोही फक्त हार घेऊन त्याच्याकडे बघत होती. त्याला ते कळाले तसे तो खाली वाकला. मग तिने त्याच्या गळ्यात हार घातला आणि सगळ्यांचा एकच जल्लोष सुरू झाला. गुरुजी त्यांना सगळ्या थोऱ्या मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला सांगितला. ते दोघे जोडीने गुरुजांच्या पाया पडले व एक एक करून घरातील सगळ्या मोठ्या लोकांना नमस्कार केला. स्टेजवरून पाहुणे मंडळीसाठी जेवायची व्यवस्था खालच्या हॉलमध्ये केल्याची घोषणा सुद्धा झाली. तसा अर्धा हॉल खालीच झाला होता. इकडे गुरुजी सप्तपदीची तयारी करू लागले. वर वधू आपापल्या खोलीमध्ये जाऊन सप्तपदीसाठी तयार झाले. आरोहीने सप्तपदीसाठी छान जांभळ्या रंगाची नऊवारी व त्यावर पिवळ्या रंगाचे ब्लाऊज आणि शेला असा वेश परिधान केला होता, तर आदित्यने पिवळ्या रंगाचे सोवळे नेसले होते. दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप दिसत होते. आदित्यच्या पहिल्या लग्नामध्ये राधिकाला कसल्याही गोष्टीची आवड नसल्याने बऱ्याच विधी त्यांनी टाळल्या होत्या, त्यामुळे ही सगळं आदित्यसाठी सुद्धा नवीनच होतं. गुरुजींनी सप्तपदीसाठी दोघांनाही बोलवले व विधीला सुरुवात केली. सोहम भावाचे कर्तव्य चोख बजावत होता, तर दीपकराव येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यात व्यस्त होते. सुनंदाताई आणि त्यांची मुली स्वतःचा मेकअप 10 टचअप करून इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. वनिताताई व मनोजराव सप्तपदीच्या मंडपात बसले होते, कारण कन्यादान तेच दोघे करणार होते. गुरुजी दोघांना हात जोडून बसायला सांगितले व मंत्रोपचार सुरू केले. आदित्यच्या हातात लहान वाटीचे मंगळसूत्र देत त्यात हळदी कुंकू घेऊन ते आरोहीच्या गळ्यात घालायला सांगितले. मंगळसूत्र घालताना आदित्यच्या झालेल्या स्पर्शाने आरोहीचे अंगणी अंग शहारले. ते सगळे भाव तिच्या चेहऱ्यांवर व्यक्त होत होते. ते बघून तिच्या मैत्रिणी कुजबुजत होत्या. मध्येच हास्यविनोद चालले होते. त्यानंतर भांगामध्ये कुंकू भरण्यासाठी गुरुजींनी आदित्यकडे करंड दिले. त्याने कुंकवाची एक चिमूट घेऊन आरोहीच्या डोक्यांवर मध्यभागी सोडली. तेव्हा तर आरोहीचे डोळे मिटूनच घेतले व तिच्याही नकळत अश्रूंचा एक थेंब तिच्या गालांवर ओघळला. तिने रुमालाने तो थेंब टिपला व पुढील विधीसाठी सज्ज झाली. आता सप्तपदी घेताना दोघांनाही गुरुजींनी एकमेकांची करंगडी एकात एक पकडून चालायला सांगितले. आदित्यला कसे तरी होत होते, तर आरोहीला खूप छान वाटत होते. कशी बशी एकदाची सप्तपदी झाली आणि आदित्यने लगेच आपला हात तिच्या हातातून सोडवला, पण त्याला ते माहिती नव्हते की ते तात्पुरतेच आहे. परत कन्यादानासाठी गुरुजींनी वनिताताई, मनोजराव, आरोही व आदित्यला खाली बसायला सांगितले आणि परत एकदा आरोहीच्या दोन्ही हाताखाली आदित्यला त्याचे हात घट्ट करून ओंजळ करायला सांगितली. वनिताताई व त्यांच्या पत्नी कन्यादानाची विधी पूर्ण केली. ते करत असताना त्यांना आनंद झाल्यासारखे वाटले. दोघांनाही आदित्यला हात जोडून मनोज वनिताताई म्हणाली, आमच्या मुलीची काळजी घ्या. मजा मस्तीसाठी भावाने जावयाचे कान पकडायची विधी सुद्धा झाली. कृतीने कधी नव्हे ते आदित्यला हसू आले. त्याला हसताना बघून त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्व विधी आटोपले. आता सगळे घरची लोक वर वधूसाठी मानाची पंगत वाढण्यात आली. चौरंगावर जेवणाचे पान, ताटाभोवती रांगोळी, आजूबाजूला लावलेल्या अगरबत्तीचा सुवास आणि पानातले क्रमाक्रमाने मांडलेले ते सुग्रास जेवण बघूनच सगळ्यांच्या भुका लागल्या. वर वधूंसाठी सगळ्यांच्या मध्ये जागा ठेवण्यात आली. आरोही व आदित्य येऊन त्यांच्या जागेवर बसले. जेवताना घास भरवण्यासाठी सगळे त्यांना सांगू लागले. आरोहीने लाजतच जिलेबीचा घास आदित्यला भरवला. आदित्यने मात्र तिच्याकडे न बघता एका चमच्याने गुलाबजामुन भरवला. खेळीमेळीच्या वातावरणात जेवण पार पडले. सगळे भरपट जेवत होते, परंतु आदित्य आणि आरोहीला मात्र सकाळपासून असलेल्या उपवासाने आता काहीही जास्त खायची इच्छा होत नव्हती.
कसेबसे त्यांनी थोडेसे जेवण पोटात ढकलले व आता पुढं काय करायचे या विचारात बसून राहिले. सुनंदाताई व वनिताताई, दीपकराव हे सगळे पाहुण्यांना आग्रहाने खाऊ घालत होते. बाकीवरती सोहम आणि त्याचे मित्र रुखवत पॅकिंग करून ते गाड्यांमध्ये ठेवण्याच्या तयारीत होते. जेवण आटपून दोघेही आपापल्या रूममध्ये निघून गेले आणि फ्रेश व्हायला लागले. आदित्य दिवसभराच्या थकवाने डोळा लागला. तो शांतपणे झोपला होता. सगळ्यांची मुलीच्या पाठवणीची तयारी सुरू झाली. आरोहीच्या बॅग्स, लग्नात आलेले गिफ्ट सगळे एक एक करून गाड्यांमध्ये भरले जात होते. काही पाहुणे मंडळी देखील जेवणामुळं सुस्तावली होती. थोडा वेळ आराम झाल्यानंतर सगळ्यांची लगबग आदित्यच्या कानांवर पडली. तसा तो उठून बसला. तितक्यातच मावशीने त्याला फ्रेश होऊन बाहेर यायला सांगितले. आता पाठवणीची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली होती तशी आरोहीच्या छातीत धडधड वाढू लागली. एक अनामिका भीतीसुद्धा तिला वाटत होती. त्यातच सगळ्यांना गुरुजींनी बाहेर बोलावण्याचा निरोप आला. आरोही तीच आवरून वनिताताईंसोबत बाहेर गेली. इकडं आदित्यसुद्धा मावशीसोबत बाहेर आला. दोघांची गाठ बांधलेली उपरणे आदित्यच्या गळ्यात देऊन वनिताताईने पुढील सोपस्कार पार पाडले. त्यानंतर जोडीने ते दोघे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ लागले. ओळखीच्या लोकांना नमस्कार करताना आरोहीला दुःख अनावर होत होते. तिच्या डोळ्यातून सुरू झालेल्या अश्रुधारा थांबायचे नाव घेतच नव्हत्या. सुनंदा काकूने नावाला जोरजोरात रडणे सुरूच केले. पण दीपकराव मात्र शांतपणे कोपऱ्यात उभे राहून अश्रू गाळत होते. त्यांचा खूप जीव होता आरोहींवर. आरोहीसुद्धा त्यांच्या जवळ येऊन खूप रडली. त्यांनी आरोहीला सुखी राहा असा आशीर्वाद दिला. मैत्रिणीसुद्धा तिला बिलगून रडू लागल्या. आता परत कधी भेट होईल माहीत नव्हते. त्यानंतर सगळ्या शेवटी आरोही वनिताताई मनोजरावांना हात जोडून नमस्कार करत होती. कारण त्या दोघांनीही तिला आई वडिलांची कमी जाणू दिली नव्हती. ते दोघेही तिला कुशीत घेऊन खूप वेळ रडले. सोहमही येऊन त्यांच्यात सामील झाला. नेहमी मजा मस्ती करणारा सोहम बहिणीला निरोप देताना भावूक झाला होता. वनिताताईंनी आरोहीचा हात आदित्यच्या हातात देऊन त्यांना नमस्कार केला व दोघांनाही निरोप दिला. सगळे गाडींमध्ये बसले. अशा प्रकारे वरात मुलाच्या घरी जाण्यासाठी निघाली. सगळे कितीतरी वेळ हातात हलवून गाडी नजरेआड होईपर्यंत निरोप देत होते. आरोही व आदित्य गाडींमध्ये मागच्या सीटवर बसले आणि आदित्यची बहीण समोर व जावई ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवत होते. त्यांची लहान मुलगी देखील सोबतच होती. आरोहीला मध्ये मध्ये हुंदका दाटून येत होता. आदित्यला त्याचे खूप वाईट वाटले, पण तो काहीच करू शकत नव्हता. शेवटी काही वेळाने त्याने पाण्याची बाटली तिच्यासमोर धरली. तिलाही त्याची गरज होतीच. तिने पाणी पिली व थोडी शांत झाली. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. आरोहीच्या गावापासून आदित्यच्या गावापर्यंत जाणारा रस्ता खूप मस्त होता. दोन्ही बाजूंनी उंच उंच डोंगररांग, थंडात वृक्ष, मधूनच ऐकू येणाऱ्या पक्ष्यांचा कोल्हार, मध्ये झुळझुळ वाहणारी नदी, अगदीच मन टवटवीत करणारं वातावरण होतं. वाऱ्यांची मंद झुळूक शरीराचा शीण दूर करत होती. खिडकीमधून येणाऱ्या हवेने आरोहीला गाढ झोप लागली. गाडीत आता शांतता होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. शांतता भंग करण्यासाठी आदित्यच्या जिजूने रोमॅन्टिक गाणी लावली आणि गाण्याची मजा घेत प्रवास सुरू होता. घरातील इतर सदस्य मागच्या गाडींमध्ये होते. चहासाठी एका हॉटेलमध्ये सगळ्या गाड्या थांबल्या. सगळे खाली उतरले, परंतु आरोही झोपेतच होती. त्यामुळे आदित्य बोलला, मी थांबतो, तुम्ही चहा घेऊन या. बहीण व जिजू त्याला म्हणाले, लगे रहो म्हणून चिडवत होते आणि निघून गेले. पण त्याच्या बोलण्याने आदित्यच्या चेहऱ्यांवरची माशीसुद्धा उडाली नाही. पुन्हा सगळे घरी जाण्यासाठी निघाले. काही वेळातच राजवी म्हणजे आदित्यची मावसबहिणीची मुलगी रडायला लागली. तिच्या रडण्याने आरोहीला जाग आली. आरोही म्हणाली, राजवीला द्या माझ्याकडे, मी शांत करते तिला. असे बोलून राजवीला आपल्या जवळ घेतले. ती तिच्याशी बोबड्या भाषेत बोलू लागली. बाहेरची झाडे दाखवून हसू लागली. राजवी देखील नव्या मामीकडे जाऊन लगेच खुश झाली आणि तिच्या गळ्यातल्या दागिन्यांशी खेळू लागली. सगळ्यांना आरोहीचा हा स्वभाव खूप देशमुख आणि सुखावून गेला होता. थोड्याच वेळात सगळे आदित्यच्या घरी पोचले. आदित्यचे घर मस्त लाइटिंगच्या माळांनी सजवलेले होते आणि गेटपासून आतपर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आरोहीला गाडीतून खाली उतरताच राजेशाही थाट जाणवत होता. वैभव तर तिच्याकडेही होतं, पण त्याचा उपभोग तिला आजवर घेता आला नव्हता. परंतु आज हे सगळं तिच्यासाठीच केलेलं होतं, त्यामुळे ती मनोमन सुखवली. गाडीतून उतरून सगळे आत गेले. आरोही आणि आदित्यला एकमेकांचा हात धरून आज यायला सांगितलं. ते हळूहळू दाराजवळ आले. आदित्यच्या मावशीने दोघांचे औक्षण केले व तांदूळ भरून ठेवलेल्या कलशाला पायाने स्पर्श करून आत येण्यास सांगितले.
पण बाकीच्यांनी आरोहीला उखाणा घेतल्याशिवाय आत यायचे नाही अशी अट घातली. तीही लाजून उखाणा आठवू लागली. शेवटी एकदाचा तिने उखाणा घेतलाच. मंगळसूत्रामध्ये असतात सोन्याच्या वाट्या आणि काळे मणी. आदित्यराव माझे राजा आणि आज मी झाली त्यांची राणी. सगळे जोरात ओरडले. वा वा क्या बात आहे, असे बोलून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आदित्यला कुणीही उखाणा घ्यायला आग्रह केला नाही. उखाणा घेतल्यानंतर लक्ष्मीच्या पाहुण्यांनी कुंकवाचे ठसे घरभर उमटत आरोहीने गृहप्रवेश केला. दोघेही सरळ आत देवघरात गेले व तेथे जाऊन देवाचा मनोभावे आशीर्वाद घेतला. त्यानंतर सूनमुख बघायचा विधी होता. आदित्यची आई दोघांच्या मध्ये बसली व समोर आरसा धरला. वरून कपडा टाकण्यात आला. आता तिघेही वाकून आरशात बघत होते. सुनेला आज प्रथमच बघताना त्यांना खूप भरून आले होते. नक्षत्रासारखी सून बघून त्यांनी दोघांच्याही कानाशिलावरून बोटे मोडली व दोघांचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून देवाला विनंती केली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.